नमस्कार मित्रांनो, आपण आता अक्कलकोटमध्ये पोहोचलो आहे. गाणगापूरचं दर्शन वगैरे केलं आज सकाळी. दिवसभर गाणगापूरचं दर्शन वगैरे झालं. त्यानंतर आपण अक्कलकोटमध्ये आलो आहे. गाणगापूरमधून निघाल्यावर खूप दमलो होतो, तर डायरेक्ट आता अक्कलकोटमध्ये आल्यावर रूमवर गेलो, थोडंसं आराम केला आणि फ्रेश झाल्यानंतर आता निघलो आहे बाहेर थोडं फिरण्यासाठी. तर जाऊया संध्याकाळी थोडं फिरायला. चला, बघू शकता मागं तुळजाभवानी मातेच्या मंदिरामध्ये कार्यक्रम चालू आहे कसला तरी. उद्या स्वामींचा प्रगट दिन असल्यामुळे खूप गर्दी झाली आहे अक्कलकोटमध्ये. रूम भेटणं पण मुश्किल झालं. पण आपला एक मित्र असल्यामुळे आपल्याला रूम वगैरे भेटून गेला गर्दीमध्ये, त्याच्यामुळे काय अडचण आली नाही. थोडा वेळ आराम करून फ्रेश झाल्यानंतर बाहेर निघलो आहे. तर जाऊया, जिथे जिथे गर्दी थोडी कमी असेल तिथे तिथं दर्शन करून घेऊ, म्हणजे उद्या दर्शन व्यवस्थित भेटणार नाही आपल्याला. उद्या खूप गर्दी असेल सकाळी पहाटेपासून. नवीन अन्न छत्राचं काम चालू आहे, पण बघू शकता. आता आपण एंट्री केली आहे अक्कलकोट वटवृक्ष मंदिराकडे. बघू शकता आज गुढीपाडवा, उद्या स्वामींचा प्रगट दिन. त्यानिमित्ताने अक्कलकोटमध्ये खूप अशी गर्दी झालेली आहे. आत्ता आम्ही गेलो होतो वटवृक्ष मंदिराकडे, तिथं खूप अशी गर्दी झाली आहे दर्शनासाठी आणि आरतीची पण वेळ झाली आहे म्हणून लाईन थांबलेली. तर आपण जाऊया समाधी मठाकडे, तिकडे दर्शन घेऊ, तिथली आरती अटेंड करू आणि मग बाकीच्या दर्शनाचा पुढे प्रस्ताव करू. चला, समाधी मंदिराकडे जातो आपण. मध्यंतरी थोडा चहा घेण्याचा प्रस्ताव आणला आहे. प्रगट दिनानिमित्त स्वामींचं दर्शन करण्याची खूप इच्छा होती. खूप प्रयत्नानंतर स्वामींचं बोलवणं आलं म्हणजे यावं तर लागणारच. आलो तर आहे, पण गर्दी खूप दिसते आहे. उद्याचं दर्शन जरा अवघड दिसतंय. होईल दर्शन तर होईलच, पण खूप घाईघाई होईल. त्यामुळे संध्याकाळी दर्शन करण्याचा प्रयत्न करू. आत्ता जाऊ समाधी मठाकडे. उद्याचा सकाळचा अभिषेक करायचा आहे, त्यासाठी गुरुजींना पण भेटायचं आहे. बघू काय म्हणता गुरुजी.
स्वामींची समाधी आहे. पाठीमागे ते छोटे जोडप्पा महाराजांचं, हे जोडप्पा महाराज त्यांच्यासाठी स्वामी महाराज अक्कलकोटला आलेले. हा बाजूला देखील वाडा आहे. हा संपूर्ण समाधी त्यांचा वाडा होता. त्या वाड्यात समाधी मंदिराचं दर्शन आपलं झालेलं आहे. तुम्हाला पण आरती भेटलीच आहे व्हिडिओमध्ये. आता आपण जाऊया सोळप्पा महाराजांच्या घरी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्यावधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी.
गुड मॉर्निंग भावांनो. पहाटेचे वाजले 4. आपण निघालोय स्वामी समर्थ महाराजांच्या आरतीसाठी. आरतीला जायचंय. तर आज आहे स्वामींचा प्रगट दिन. प्रगट दिनानिमित्त आपण आलोय आज अक्कलकोटमध्ये. काल रात्री चाललोय अक्कलकोटमध्ये. आता आपण निघलोय आरतीसाठी. काल आपण गेलो होतो समाधी मठामध्ये. समाधी मठामध्ये आपण आरती अटेंड केली. समाधी मठामध्ये आरती वगैरे झाल्यानंतर स्वामींचं दर्शन वगैरे छान पद्धतीने झालं. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर तिकडचं झालं आहे दर्शन. रात्री वटवृक्ष मंदिराचं पण दर्शन आपण केलं होतं. तर दोन्हीकडचे दर्शन काल रात्रीच झाले ते. पण आपल्याला आता पहाटे आरतीला जायचं आहे. आरतीला जायचं आहे पण आरतीसाठी खूप गर्दी आहे. लाईन खूप मोठी आहे. आरती 5ला आहे पण 4 वाजताच लाईन संपत आली आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता गर्दी पण बघू शकता तुम्ही. तर त्यामुळे आरतीला आपल्याला मध्ये जायला भेटेल की नाही हे सांगता येत नाही. पण आरतीच्या वेळेस आपण स्वामींच्या मंदिराच्या परिसरामध्ये असू आणि ती आरती आपल्याला ऐकू येईल. अक्कलकोटमध्ये येऊन स्वामींची पहाटेची प्रगट दिनाची आरती ऐकणं हेच खरं सौभाग्य आहे आपल्यासाठी. तर छान असा दिवस आहे आजचा. स्वामींचा प्रगट दिन हा खूप खास असतो. सर्व भाविक लाखोंच्या अंकामध्ये इथं येतात स्वामी दर्शनांसाठी. तर आजची पहाट ही स्वामीमय पहाट आहे. खूप भारी वाटतं, एकदम फ्रेश वाटतंय. सगळे भाविक पहाटे स्वामींच्या दर्शनासाठी रांग करून उभे. तर बघूया आपल्याला आरती वगैरे भेटते की नाही. म्हणजे आरती तर भेटेलच, आपण आरतीला थांबणारच आहोत. आरती करू, मध्ये जायला जमलं तर मध्ये जाऊ, नाही जमलं तर ठीक आहे बाहेरूनच आपण आरती अटेंड करू. काल आपलं दर्शन झालं आहे वटवृक्ष मंदिराचं पण झालेलं आहे आणि समाधी मठाचं पण झालेलं आहे. समाधी मठाचं तर एकदम छान झालं आहे. वटवृक्ष मंदिराचं पण छान झालं आहे. समाधी मंदिराच्या तिथे आपण आरती पण अटेंड केली, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. आणि वटवृक्ष मंदिराच्या तिथे पण दर्शन वगैरे आपलं संपन्न झालं छान पद्धतीने. आता बघू कसं काय सुरुवात करता येते सकाळची. तर कंटिन्यू करा ब्लॉग, बघूया. चला माझ्यासोबत. आणि बघा आज मी मस्त सणाचा कुर्ता घातला आहे कारण दिवसच खास आहे आपल्यासाठी. सणाचा दिवस आहे. तर चला, श्री स्वामी समर्थ. बाप रे बाप, 2 किलोमीटरची दर्शन रांग आहे. ते पण ॲट ए टाईम 5-5, 6-6 लाईन एकत्रित आहे. व्हिडिओ तुम्ही तर बघितलंच असेल, गोळकाच्या गोळका आहे. कमीत कमी 5 तास तरी लाईनमध्ये उभं राहावंच लागणार आहे दर्शनासाठी. एवढी गर्दी तिथं जमा झालेली. पण ठीक आहे, आजचा दिवस सगळ्याच भाविकांसाठी खास आहे. सर्वच भक्तांसाठी खास आहे, स्वामी भक्तांसाठी खास आहे. तर सर्वांना दर्शनासाठी लाईनीत थांबावंच लागणार आहे. सगळे मनाभावाने आलेले अक्कलकोटमध्ये. अक्कलकोट येथे स्वामींचा प्रगट दिन सोहळा साजरी केला जातो आहे. तर
भारताच्या म्हणा, महाराष्ट्राच्या म्हणा, सगळ्या कानाकोपऱ्यातून सर्व भाविक अक्कलकोटमध्ये दाखल झाले दर्शनासाठी स्वामींच्या. आपणही आलो आहे. तर पहिले आपण आता मग सकाळी सकाळी समाधी मठात जाऊ. आपला अभिषेक आहे समाधीवर, तर तेवढा अभिषेकचा सोहळा संपन्न करू आणि मग आपण पण वटवृक्ष मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये सामील. तर चला वटवृक्ष मंदिरामध्ये जाऊ. अभिषेकचं काय नियोजन आहे बघू. अभिषेक करू, दर्शन करू आणि येऊ. श्री स्वामी समर्थ. प्रकट दिनानिमित्त स्वामींचा अभिषेक आहे आज. तर भारी आहे एकदम. कालच आपण बुकिंग करून आलो होतो. आता जाऊ, भेटू आणि अभिषेक करू. चलो कंटिन्यू करा, पुढं चालत राहू. अजून खूप पुढं जायचं आहे, खूप सारे दर्शन घ्यायचे, खूप वेळ जाणार आहे. तुम्ही टचमध्ये राहा. श्री स्वामी समर्थ. आलो आहे आपण समाधी मठाकडे. इकडे थोडीशी गर्दी कमी आहे. तरी पण दिसतीये आरतीला गर्दी. अभिषेक करायचा स्वामींचा अभिषेक करायला जाऊन आणि समाधीचं पण दर्शन घेऊ. चला. आपण समाधी मठामध्ये आहो आणि समाधी मठामध्ये मस्त छान असा आपला अभिषेक झालेला आहे. डायरेक्ट आपलं स्वामींच्या समाधीवर दर्शन वगैरे झालेलं आहे. तर आजचा दिवस खूप छान झालेला आहे दर्शन आपलं. तर स्वामींच्या समाधीवर डोकं टेकवणं म्हणजे एक नशिबाची गोष्ट असते. तर ते नशीब आज प्रगतीनिमित्त आपल्याला भेटलं आहे, ते सौभाग्य आपल्याला लाभलं. सो आज छान वाटलं आहे स्वामींच्या मठात येऊन. अक्कलकोटचं दर्शन आज खऱ्या अर्थाने सफल झालं आहे. तर धन्यवाद इथल्या सर्व मंडळींचं ज्यांनी मला ही संधी दिली स्वामींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी. सर्वांना बाहेरून दर्शन मिळतं, सर्व भाविकांना, त्यासाठी म्हणतो आहे.
पण स्वामींची कृपा असल्यामुळे आपल्याला डायरेक्ट समाधीवर नतमस्तक होण्याची संधी भेटली. सो सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आता आपण निघलो आहे वटवृक्ष मंदिराकडे. समाधी मठामध्ये दर्शन झालं, अभिषेक झाला, दादांना भेटणं झालं, सर्वांशी बोलणं झालं. मस्तपैकी छान असा अभिषेक, स्वामींचा अभिषेक आपण समाधी मठावर केला आहे. आणि स्वामींच्या समाधीचं छान असं दर्शन पण झालं. स्वामींच्या समाधीला गाभाऱ्यात जाऊन नतमस्तक होण्याची संधी भेटली आपल्याला. छान वाटलं. एवढ्या गर्दीतही आपलं दर्शन खूप छानपणे झालं. भारी. चला आता वटवृक्ष मंदिराकडे जायचं आहे आपल्याला. गर्दी तर खूप आहे, वेळ तर खूप लागणार आहे, पण एवढ्या लांब आलो आहे, स्वामींनी बोलवलं आहे तर दर्शन तर करणं आहे. चल तर आता आपण लाईन बघूया. आणि जिथून लाईनची सुरुवात होते, 1-1.5 किलोमीटरच्या पुढंच लाईन आहे. जिथून लाईनची सुरुवात होते लाईनीला जॉईंट होऊया आणि श्री स्वामी समर्थ दर्शन रांगेत लागू, स्वामींचं दर्शन घ्यायला जाऊ. चला तुम्ही पण सोबत चला. गुरुमंदिरापासून लाईनची सुरुवात आहे, तर म्हटलं चला पहिले गुरुमंदिराचंच दर्शन घेऊ आणि लाईनमध्ये लागू. इकडचे घरं बघू शकता तुम्ही. इकडं घरांचे पॅटर्न सगळ्यांचे एकसारखे. घराचा जो दरवाजा आहे तो त्याला जी चौकट म्हणतो आपण, ती सर्वांची एकसारखी. दाखवतो मी तुम्हाला. श्री स्वामी समर्थ. बघू शकता तुम्ही लोकांचा आरडाओरडा चालू आहे.
लाईनीमध्ये लोक दमले पार उभे राहून खूप वेळापासून लोक उभे पहाटेपासून लाईन सकाळी 3 वाजेपासून चालू आहे वाटतं. पहाटेच्या 5च्या आरतीसाठी लोक गेले मध्ये, पण लाईन सकाळी 3 वाजेपासून चालू आहे आणि अजूनही लोक बाहेरच आहे. खूप वेळ लागणार आहे अजून पण दर्शनाला, कमीत कमी 2-3 तास तरी लागू शकतात. दमून जाणारे लोक, पण आज सगळे स्वामी भक्त एकजुटीने स्वामींच्या दर्शनासाठी आले. ते दर्शन केल्याशिवाय कोणी जाणार नाही, सर्वांना दर्शन भेटणार आहे हे तर पक्क आहे. सगळेजण दर्शन घेणार आणि मगच घरी जाणार, त्याशिवाय कोणाचं मनच लागणार. तो बोला श्री स्वामी समर्थ. आपण मंदिराजवळ दर्शनासाठी बापरे बाप, खूपच गर्दी आहे. खूप अशा गर्दी असं दर्शन आपण केलं आहे. फायनली 4.5 तासानंतर आपल्याला दर्शनाची संधी भेटली आणि आपलं दर्शन झालं आहे. अरे चला, दर्शन वगैरे झालं आहे. त्यानंतर आपण डायरेक्ट आता घरी निघणार आहे. सो थोडेसे दर्शन वगैरे घेऊ आणि मग निघूया. श्री स्वामी समर्थ.